ठेवायचे असतात की या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे. नाही दुसरं काढल्यावर दुसरं अजून एक आहे. दुसरा पळून गेला. मोहोळमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लोकशाही हादरवणारा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? मोहोळ शहराजवळील स्वराज्य बार अँड हॉटेल परिसरात काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील यांनी गंभीर आरोप करत घटनास्थळी धाव घेतली. 2 ईव्हीएम मशीन असल्याची प्राथमिक माहिती उमेश पाटील यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारत चौकशी सुरू केली. प्रशासनाची बाजू तहसीलदार सचिन मुळीक यांचा दावा आढळलेली ईव्हीएम ही अतिरिक्त मशीन. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर घटनास्थळी दाखल. मशीन सुरक्षित असून गैरप्रकार नसल्याचा प्रशासनाचा खुलासा. पण प्रश्न कायम, ईव्हीएम ढाब्यावरच कशी? कोण घेऊन जात होतं? राखीव मशीन बार हॉटेल परिसरात कशासाठी? काय म्हणते त्याला मशीन असतं ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे. आणि आता या पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे. दुसरं काहीच नाही आहे. रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे. या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या. आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे ज्याची गाडी लावली ती? आणि हा इथं अधिकारी नाही दुसरं काढल्यावर दुसरं अजून एक आहे. दुसरा पळून गेला. अरे काय काय पळून नाही त्याला आता पण नको. दुसरा पळून गेला. पेट्या म्हणजे काय? प्रायव्हेट गाडीत असते ते भेटले. अजून driver, अजून